श्री गणेशाय नमः। ओम श्री परमात्मने नमः। अथ चतुर्थोऽध्यायः। अजे श्रवणेन्द्रिय पाले जेने गीता निदान देखिले। आता स्वप्नचे तुकले साचा सरीसे। आधीचे विवेकाची गोटी परी प्रतिपादे श्रीकृष्ण जगजेटी। आणि भक्तराज किरीटी परिसत असे। जैसा पंचमालाप सुगंध की परिमळानी स्वस्वाद। भला झाला विनोद कथेचा कैसे आगैक दैवाची। जी अंगा जोडिली अमृताची हो काजे तपेशोतयांची। फळाली आता इंद्रिय जात आगवी ती श्रवणाची गररी गावी। मग संवाद सुख भोगावी गीता की। हाती सुहाती प्रसंगे सांडूनी कथाची ते सांगे। जे कृष्णार्जुन दोघे बोलत होते ते वेळी संजयो राया ते म्हणे। अर्जुन अधिष्ठिला दैव गुणे जे अति प्रिय श्री नारायणे बोली जत असे। जेन सांगेचे पितया वसुदेवासे जेन सांगेचे माते देवकीसे। जेन सांगेचे बंधू भद्रासे ते गोहे अर्जुनेसे बोलत। देवी लक्ष्मी एवढी जवळीक तीन विकया प्रेमाचे सुख। आजी श्रीकृष्ण प्रेमाचे विकया तेचे आठी। संकारिकाची आशा वाढेल्या किर बहुवसा। परित्याहीने माने यशा येतीचे नाम। या श्री जगदीश्वराचे प्रेम हेत दिसतसे उपमा। कैसे पार्थेने सर्वोत्तम पुण्य केले। होका दयाच्या प्रीती अमृत आला व्यक्ती। मज एकवंकी याची स्थिती आवडत असे। एरवी आयोग्या नाडळे वेदातासी नाकळे। जित ध्यानाचे डोळे पावतीना तो हा निज स्वरूप अनादि निष्कंप। परिकवने मानेस कृप झालाही। आतलपटाची घडी आकाराची पैलतडी कैसे याची आवडी आवरला असे। श्री भगवान वाच इमं विवस्वते योगं प्रोक्तवान अहमव्ययम्। दिवस्वान मनवे प्राह मनुरुक्ष्वात वे ब्रवीत। मग देव मने पांडू सुता आजची योगा मी विवस्वता। कतिला परिते वार्ता बहुवा दिवसांची। मग तिने विवसते रवी ही लोकस्थिती आगवी। निरूपिली बरवी मनुप्रती म्हणून आपण अनुष्ठिली। मग इक्ष्वाकुवा विदिशिली ऐसे परंपरा विस्तारिली अध्येगा। एवं परंपरा प्राप्त मिमं राजर्षयो विदु। सकाले निहमता योगो नष्ट परंतप। मग आणि काही या योगाती राजर्षी झाले जाणते। परी तेथून आता संप्रतीने निजे कोणी। जे प्राण्या कामीवर ते आची वरे आदर। म्हणून पडेला विसर आत्मबोधाचा। वाटले असता बुद्धी विषय सुखाची परमावली। जीव तैसा उपाधी आवडे लोका। एरवी तरी खवण्यांच्या गावी पाठावे काय करावी। सांगे जात्यंदार बेकायती का भैर्यांच्या स्थानी। कवन घेता ते माने की कोल्ह्या चांदणे आवडे उपजे। पै चंद्रदया आरोते दयाचे डोळे फुटते असते। ते कावे केवे चंद्रा ते ओळखते। तैसे वैराग्याचे शिवन देखते। जे विवेकाची भाषा नेनते ते मूर्ख के पावते मजेश्वरा ते। कैसा नेन मोहवाडी नला तिने बहुतेक काय व्यर्थ गेला। म्हणून योगा लोपला कोकी सैवाय मया त्यज्य योग प्रोक्त पुरातन। भक्तोऽसि मे सकाचेतिं रहस्यमेतुत्तमं। तुचे हा जे आता तुझ प्रती कोणती सुतात सांगितले आम्ही तत्वता भ्रांती न करी। हे जीवेचे निज गुजा परी राखो की बी तुझा।
ते पडियेस तू मज म्हणून या तू प्रेमाचा पुतळा भक्तीचा जिव्हाळा मैत्रीचा चितकळा धनुर्धरा तू अनुसंगाचा टावो आता तुझ काय वंच जावो तरी संग्रामारूढा हो झालो आम्ही तरी नावे के सहावे काजा पज्जैन धरावे परी तुझी अज्ञानात मारावे लागे आधी अर्जुन उवाच अपरं भवतो जन्म परं जन्म विवत् स्वतः कथमेतद्विजानीयम् तुमादो प्रोक्तवानिति अर्जुन मये श्री हरी माया प्लेता स्नेह करी तेत विस्मय का उदारे कृपानिधी तू संसार शांतांची सावली अनाथ जीवांची माऊली अमोते किर प्रसवली तुझीच कृपा देवा पांगळे का देवी जे तरी जन्मोनी जोजार साहिजे ते बोल काय तुझे तुझची पुढा आता पुसीन जिमे काय तिथनिके चित्तरिये देवीचे देवी कोपावे नाही बोलावे ऐका तरी मागिले जे वार्ता तुवा सांगितले होते अनंता ते नावे कमज चित्ता मानेचे ना जे तो विभस्वत म्हणजे काही ऐसे वेळा ठावे नाही तरी तुवाचे केवे काही उपदेशिला तो ऐकी जे भोता काळांचा आणि तू तव श्री कृष्ण सापेचा म्हणणे काही मातोचा विसंवाद देवीचे देवा चरित्र तुझे आपण काहीच नेनिजे हे लडके केवे म्हणे जे कहिळा प्रियेचे मातो आगवी मी पर्यसेसे सांगावे जे का तुवा तयार उपदेश केला श्री भगवान वाच बहुनी मे व्यतीतानि जन्मानि तव चार्जुन तान्यहं वेद सर्वाणि नत्वं मेथ परंतप तो श्री कृष्ण म्हणे पांडस होता तो व्यवस्थित जे होता ते आम्ही नसो ऐसे चित्ता भ्रांती जरी तुझ तरी तुगा ये नेनसे पे जन्म्या मा तुमासे बहुती केली परिणस्मरसे आपली तो मी जेने जेने अवसरे जे जे होणे अवतरे ते ते समस्त स्मरे धनुर्धरा अजोपी सन्नेवे आत्मा होता नामेश्वरोपी सन प्रकृतीं स्वामदिष्टाय संभवाम्यात्ममाया म्हणून हे आगवे मागील मजातवे मी आधी परिसंभवे प्रकृती योगे माझ्या अभ्यर्थते ननसे परे होणे जाणे कधीसे ते प्रतिबिंब मायावसे माझ्या ठाई माझी स्वतंत्रता तरी न मोडी परे कर्म दिनाय सावडी ते भ्रांती बुद्धी तरी घडे नाही की कधी दिसे दुसरे ते दर्पणाचे न्यादारे हिरवे काय विश्व विचारे तुझे आहे तैसा मूर्तीची मी किरटी परी प्रकृती जे आदिष्टी ते साकारपणे नटनटे कार्या लागी यदा यदा धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानवधर्मस्य तदात्मानं सुजाम्यं जे धर्म जाता गवी युगायुगी म्या रक्षावे ऐसा उगा स्वभावे अध्यासे नाजत्व परती ठेवी मी अव्यक्तपणे नाटवी जेवे धर्मात्याभिभव्या धर्म परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे तेवे आपल्या चने कैवारी मी साकार होणे अवतरे मग अज्ञानाचे अंधारे घेऊन निघाली अधर्माच्या वरी तोडी दोषांची लिली पाडी सज्जना करवी गुढी सुखाची उभवी दैत्यांचे कोळे नाची साधूंचा मान गिवसी धर्मासी नीतीशी शेषवरी मी अविवेकाचे काजळी फेडून विवेक दीप वजई ती योग्या पाहे दिवाय निरंतर स्वसुखे विश्व कोंदे धर्माचे जगे नांदे भक्ताने गती नोंदे सात्विकांची ते पापांचा जळ फिटे पुण्याची पाठ बुटे ते मूर्ती माझी प्रगटे पंडकुमारा ऐस्या काजा लागी अवतरे मी योगायुगी प्रियेची ओळखे जो जगी तो वेकिया जन्म कर्माचे मे दिव्य मे पंब व्यक्ती तत्वत त्यक्त्वादिं पुनर्जन्म नायती मामिती सोर्जन माझ्या जत्व जन्मने अक्रियताचे कर्म करणे त्या बेकार जो जाणे तो परममुक्त तो चालीला संगी न चली देयच्या देना कळे मग पंचत्वित मे माझ्या चुरूपी वीतराग भय क्रोधा मन्मया माम पाश्रिता बहु ज्ञान तपसा होता मत भाव मागता हिरवी परापरण शुचिती जे कामना शून्य होते वाटा कोणे वे न वचती क्रोधाची सदा मेयाची अतिले माझ्या सेवा जे आले की आत्मबोध तोषले बेतरागजे चेतपोती ज्याचे आरासी की एकायतन ज्ञानासी ते पवित्रता तीर्थासी तीर्थरूप ते मदभवा सहजे आले मी तेचे ते होणे ठेले
जे मदतया उरले पदर नाही सांगे पितळची कंदे कायिक जे पिटिल्या होय निषेक ते सुरनय अनेक जोडो जायजे तैसे मन मी कडसले जे तपोज्ञानी चोखाले मी तेची ते झाले तर संशय कायसा येता मां प्रपद्यन्ते संस्तैव भजाम्यहं ममोरत्मानुमंतन्ते मनुष्या पार्थ सर्वश निर्वितरी पाये जे जैसे माझ्या ठाई बसती दयामी तैसीच भजे देखे मनुष्य जात सकळ हे स्वभावता भजनशीळ झाले असे केवळ माझ्या ठाई प्रज्ञाने विननासिले जे बुद्धी भेदासे आले त्यांनी एकचिया कल्पले अनेकत्वे म्हणून या भेदी भेद देखते अनामया नामे ठेवते देवी देहो मनत्या चर्चाते जे सर्वदा सदा सम तेत विभाग अधमोत्तम मती बसे संभ्रम विवंचते कांक्षांत कर्मणां सिद्धिं यजन्ते देवता क्षिप्रमे मानुषे लोके सिद्धिर्भवति कर्मजा मग नाना हेतु प्रकारे यथोचिते उपचारे मानिले देवतांतरे उपासिते येत जे जे अपेक्षित ते तैसे जे पावते समस्त परिते कर्मफळ निश्चित ओळखतो पासून देते घेते अनेक निभ्रांत नाही सम्यक येत कर्मचे फल सुजक मनुष्य लोकी देश क्षेत्री जे पेरी जे ते वाचून आनन निपजे का पाहिजे तेचे देखे जे दर्पणाद्वारे नात कड्यात वटे तैसा आपलाचे बोल किरटे पडेसाद होणे होते निमित्त योगी तैसा समस्त या वजना मी साक्षीभूत भय अर्जुना इत प्रतिपय भावना पुलाली चातुर्वण्यमया सृष्टम गुणकर्मे भागश तस्य कर्तारमपि मां विद्यकर्तारमभ्यम आता याचे परी जाण चारी वर्ण सृजले म्या गुण कर्मे भागे जे प्रगतीचे आधारे गुणाचे विचारे कर्मे तदनुसारे विवंचली येत एकचे धनुष्यपाणी परी झाले गा चोबरणी ऐसे गुण कर्म कडसनी केले सजे मुने ऐके पार्था हे वर्णभेद संस्था मे करता नवे सर्वता याचे लागे नमाम कर्मानि लिंपन्ते न मे कर्मे फले स्पृहा इति मां यो विजानाते कर्मभिर्न सबध्यते हे मच्चे स्तव झाले परिम्याना हे केले ऐसे जैने जाणे तरी तो सुटला गा एवं ज्ञात्वा वृतं कर्म पूर्वैरपि मुमुक्षुभि कुरु कर्म यतस्मात्त्वं पूर्वै पूर्वतरं कृतं मागील मुमुक्ष जे होते ते ऐस्या जाणणे माते कर्म केले समजते धनुधरा पेरिता विजय जैसे दगदले नगवतेचे पेरेले तैसे कर्मचे परितया झाले मोक्ष येतो येताने एक अर्जुना हे कर्मा कर्पि वंचना आपल्या चाळी सज्ञाना योग्यता नोहे किंकम किम कर्मे ते कौयप्यत्र मोहिता तत्ते कर्म प्रवक्ष्यामि यज्ञात्वा मोक्षे शुभात कर्म मनिपेते कवन अत्वा कर्मी काय लक्षण ऐसे विचारता विचक्षण गुंपुनी ठेले जैसे का कुडे नाने डोळ्याचे सारखेपणे डोळ्याचे देखणे संशय घाली तैसे निष्कर्मेतेचे भ्रमे दिवसजता अति कर्मे जे तुझे सृष्टी मनोधर्मे करू शकते वाचुने मूर्खाचे गोटी कायसे येत मोहले गा दीर्घदर्शी म्हणून आता तिचे परेसे सांगेन तुझ कर्मणो हि बोद्धव्यम बोद्धव्यंच विकर्मण अकर्मणश्च बोद्धव्यम गहना कर्मणो गती तरी कर्म म्हणजे स्वभावी तिने विश्वाकार संभवे ते सम्यकादी जाणावे लागेत मग वर्णाश्रमाचे उचित जे विशेष कर्म विहित ते ओळखावे निश्चित उपयोगीचे पाठी जे निश्चित मनिपे ते बुजावे स्वरूपे हे तुलने काय न गुंप्या पैसेचे हिरवी जगे कर्माधीन ऐसियाची व्याप्ती कहन परित्यास एक चिन्ह प्राप्तांचे कर्मण्य कर्मय पश्ये दकर्मिणी च कर्मय सबुद्धिमान मनुष्येषु संयुक्त कृष्ण कर्म कृत जो सकळ कर्मे वर्तता देखे आपले निष्कर्म्यता कर्म संगे निराशता फळाची आणि कर्तव्य ते लागे जया दुसरे नाही जगे ऐस्या निष्कर्म्यता तरी चांगे बोधला असे तरी क्रियाकाला पागवा आचरतेसे बरवा तोची तोये चिन्हे जाणावा ज्ञान यागा तैसे का जळासी उभा टाके तो जरी आपण पेजा
माझी देखे तरी तो निभ्रांत ओळखे म्हणे मी वेगळा आहे अथवा नाभे हनजोरे गे तो थडीचे रुख जाता देखे वेगे तोचे साचो कार्य पाहोजो लागे तव रुख म्हणे तैसे सर्व कर्मे असणे ते पुढे म्हणून बायाने मग आपण जो जाणे निष्कर्म्य ऐसा आणि उद असताचे प्रमाणे जैसन चालता सूर्याचे चालणे तैसे निष्कर्म तत्व जाणे कर्मचे असता तो मनुष्य सारखा तरी अबडे परी मनुष्य तो तया न घडे जैसे जळा माझे न बुडे भानुबिंब तिने न पाहता विश्व देखिले न करेचे सर्व केले न भोगिता भोगिले भोग्य जात एकच ठाई बैसला परे सर्वत्र तुचे गेला हे असो विश्व झाला अंगीची तो यस्य सर्वे समारंभा काम संकल्प वर्जिता ज्ञानाविदग्ध कर्मानं तमाहु पंडितं बुधा जया पुरुषांचा ठाई कर्माचा तरी खेद नाही तरी फळापेक्षा काही संजरेना आणि हे कर्म मी करेन आत्वा धरले सिद्धी नेगेन येणे संकल्प ये जयाचे मना भेटायना ज्ञानाग्नीचे मुखे जिने जाळले कर्म्या शेके तो परब्रह्मचे मनुष्य वेके ओळखतो त्यक्त्वा कर्मफला संगम नित्य तृप्त निराशय कर्मने विप्रोतोपि नैव किंचित करोति स जो शरीरी उदास फळभोगी निरास नित्यता उल्हास होणी असे जो संतोषाचा गाभारा आत्मबोधाचा उगारा पुरी नमनेची धनुवर आरोग्यता निराशयत चित्तात्मा त्यक्त सर्व परिग्रह शारीरं केवलं कर्म कुर्वन्नाप्नोति किल्बिषं यदृच्छा लाभ संतुष्टो द्वंद्वातीतोय मत्सर समसिद्धावसिद्धौ च कृत्वापि न निबद्धते कैसे अधिकाधिकावडी येत महासुखाची गोडी सांडून आशा करुंडी अंबावेसी म्हणून अवसरे जे जे पावे ते जे तो सुखावे जय आपल्याने परावे दोन्ही नाही तो दिठी जे पाये ते आपणचे होणे जाये ऐके तो आहे तोचे झाला चरणी अना चाले मुखे जे जे बोले ऐशे चेष्ट जात दे तुले आपणची जो त्यासो विश्व पाये जयासे आपण पे वाचुनी नाही आता कौन ते कर्म काय बाधी दया ते आमत्सर जे तो पजे ते तुले नुरेचे जया तुझे तो निर्मत्सर काय म्हणे जे बोलवरी म्हणून सर्व परी मुक्त तो सकर्मचे कर्म रहित सगुण परिगुणातीत येत भ्रांती नाही गतसंगस्य मुक्तस्य ज्ञानावस्थित जेतस यज्ञायाचरत कर्म समग्रम प्रविलीयते तो ध्येय संगतरी असे परिचैतन्यासारखा दिसे पाहता परब्रह्माचे ने कैसे चौकाळ बला ऐसा हे पर्य कौतुके जरी कर्म करी यज्ञादिके तरी ते लया जाते निशिके तयाची जाठाई आकाळीच्या प्रिय जैसे कुर्मविन आकाशे हरपत्या पैसे विदैले साते तैसे विधी विधान विहिते तरी आचरतो समजते तरी ती ऐक्य भावे ऐक्या ते पावतीचे गाम ब्रह्मार्पणम ब्रह्म हवीर ब्रह्माग्नो ब्रह्मनावतम ब्रह्मैव तेन गंतव्यम ब्रह्मकर्म समाधिना हे हवने में होता का यज्ञ भोगता ऐस्या बुद्धीस्य नाही भिन्नता म्हणून या जी अष्टयज्ञ जावे ते अभिमंत्रादि आगवे तो देखतास्य विनाश मावे आत्मबुद्धी म्हणून ब्रह्मतेचे कर्म ऐसे बोधे आले जया सम तया कर्तव्य ते निष्कर्म्य धर्मधरा आता विवेक कुमरत्वा मुकले जया वृत्तीचे पाणी करण झाले उपासन जे आणले ज्ञानाग्नीचे दैवमेवा परे यज्ञम योगिना परो जासते ब्रह्माग्नव परे यज्ञम यज्ञनयोपजुवती यजनशील हरणेसी जे अविद्या भिले मानेसी पूर्वाक्य होता से हवन केले ते योगाग्नि की जे जे तो दैव यज्ञ म्हणे जे जेने आत्मा सुख कामी जे पांडुकुमारा दैवास्तव पाळन तो चिंतेना देह भरण तो महायोगे जाण दैवयोगे आता उदारे सांगिनानेक जे ब्रह्माग्नी साग्निक तयाती यज्ञेची यज्ञ देख उपाशिजे श्रोत्रादींद्रियांनिन्ने संयमाग्निश जुवती शब्दादि विषयानन्य इंद्रियाग्निश जुवती एक संयमाग्नी होत्रे ते मंत्री यजन करते पवित्री इंद्रिया द्रव्ये एका वैराग्य रवी बिघडे तव संहती विहार केले ते तापावृत झाले इंद्रियान ते वृत्तीची ज्वाळा घेतली मग बेकाराची इंधने पळी पली ते ताशा मे सांडले पाचे कुडे मग वाक्य विधीच्या निर्वडी विषयाती दंडे हवन केले कुंडी इंद्रियाग्नीच्या सर्वानिंद्रिय कर्माने प्राण कर्मानेच्या परे आत्मसंयम योगाग्नो
जुहती ज्ञान दीपिते एके अपरे पार्था दोष सायले सर्वथा एके हृदय निमंता विवेक केला तो पाशमिनी हेटेला अरे दातीला गुरुवाक्य काढिला बळकटपणे ऐसे समरस मंथन केले तिथं जळकरे का झाले जीवन झाले ज्ञानाग्नीचा पहिला सिद्धीचा संभ्रम तो निवृत्तीने गेला धूम मग प्रगटला सूक्ष्म भीष्मलिंग तया मनाचे मोकळे झाले तिची पेटवण घातली जे मनी मी हळवारले आहे ते होते तिने सात्विकपणे जाळा समृद्धा मग वासनांतर्याच्या समिधा स्नेहसी नाना विधा जाळलिया तेथ स्वमंत्री दीक्षिती इंद्रिय कर्माची आहुती ती ज्ञानाने प्रदीप्ती दिदलिया पाठी प्राण कर्माच्या स्त्रुवनेसी पूर्ण आहुती पडले होतासी तेथा उभूत समरसी सहजे झाले मग आत्मबोधीचे सुख ते संयमाग्नीचे होताशीष तुझे पुरोढाश अधिक घेतला जी एक ऐस्या ही यजने मुक्त ते झाले त्रिभुवने या यज्ञ क्रिया तर्यानाने परिप्राप्ती ते एक द्रव्य ज्ञात तपो यज्ञ योग यज्ञास्तता परे स्वाध्याय यज्ञान यज्ञश्च तय संशत व्रता एक द्रव्य नियमनिपती एक तप सामग्री आणि पजविती एक योगा याग या तेजे सांगितले एकी शब्दी शब्द येजे तो भाग्यज्ञ मनिजे ज्ञान यज्ञ गमिजे तो ज्ञान यज्ञ हे अर्जुन सकळ कोवाडे चे अनुष्ठिता ती साकडे परिचितेंद्रियासीचे घडे योग्यता वसे ते प्रवीण ते तबले आणि योग समृद्धी आतिले पुणे आपणा पाती केले आत्मावन अपाने जुहती प्राणम प्राणे पानंतता परे प्राणापान गती रुद्वा प्राणायाम परायणा मग अपाग्नीचे मुखी प्राणद्रव्य देखी हवन केले की अभ्यास योगी एक अपान प्राण अर्पिती एक दुहिते निरुंदिती ते प्राणायामे मनपती पंडोकुमारा अपरिनियताहारा प्राणां प्राणेषु जुह्वते सर्वे पीते यज्ञ विदो यज्ञक्षपित कल्मषा एक भद्रयोग कर्मे सर्वहार संयमे प्राणे प्राण संभ्रमे हवन करते ऐसे मोक्ष काम सकळ समस्ये जनशीळ जी यज्ञदार मनवळ शाळन केले जया पेत्या जात जाळीता जे वरले निज स्वभावता जेता अज्ञानी होता वरेचिना जेत जतयाचा कामपुरे यज्ञेचे विधान सरे मावोते जेतुने ओसरे क्रिया जात विचार जेतने गे हितो दयाते नेगे जे द्वेत दोष शिंगे लिंपिचिना यज्ञ श्रेष्ठामृत भुजो यांति ब्रह्म सनातनम नायं लोकोऽस्य यज्ञस्य कुतोन्य कुरु सत्तम ऐसे अनादि सिद्ध चौकट जे ज्ञान यज्ञावशिष्ट ते शिवती ब्रह्मनिष्ठ ब्रह्ममंत्रे ऐसे शेषामृत झाले त्यामर्त्य भावाले म्हणून ब्रह्म ते झाले अनायासे येरा विरक्ता माळ न घालीचे तया संयमाग्नीचे सेवा न घडीचे जी योगा याग न करतीचे जन्मने साते तया ही कधड नाही तयाचे परत्र बसे काय असो हे गोष्टी पाये पंडकुमारा एवं बहुविधा यज्ञ विदता ब्रह्मणो मुखे कर्मजान विद्यतान सर्वा नेवम ज्ञात्वा विमोक्षसे ऐसे बहुत परे अनेक जे सांगितले तुझ काय याग ते विस्तारणे वेदे चांग म्हणतले आती प्रीतीने विस्तारे काय करावे हिचे कर्म सिद्धी जाणावे हेतुली कर्मबंध स्वभावे पाविलना श्रेयं द्रव्यमया त्यज्ञास ज्ञान यज्ञ परंतप सर्वां कर्माखिलं पार्थ ज्ञाने परिसमाप्यते अर्जुना वेदजयाचे मूळ जे क्रिया विशेषे स्थूळ सया नभयेचे स्वर्ग सुख ते द्रव्ययाग किर होते तरी ज्ञान यज्ञाचे सरेन पवते जैसे तारा तेज संपत्ती दिन करापासे ते के परमात्मा सुख निदान साधा वया योगी जन चेतना विसंपत्ती अंजनोन्मेष नेत्री जे धावत्या कर्माचे राणे निष्कर्मी बोधाचे खाणे जया मुकली आदने साधनाची चेत प्रवृत्ती पांगळी झाली तर्काची दृष्टी गेली जेनेंद्रे विसरले विषय संघ मनाचे मनपन गेले जेत बोलाचे बोलके मन ठेले तया माझे सापडले दिसे जेत वैराग्याचा पांग पिटे विवेकाचा सोस तुटे जेतना पाहता सहज भेटे आपण पे तद्विद्ये प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षं दिले ज्ञानम ज्ञानस्तत्वदर्शन ते ज्ञान पैगा परवे जरे मनी आथे आणावे तरी संता ते वजा
करावे सर्वस्वेसी जो ज्ञानाचा कुरटा तिथ सेवा आधारी म्हणता तो स्वाधीन करते सुबटा ओळगुणे तरी तनु मनो जिबे चरणासी लागावे आणि अग्रता करावे दास्य सकळ मग अपेक्षित जे आपोले ते सांगेतील पुसिले जेने अंतःकरण बोधले संकल्पाने यज्ञात्वान पुनर्मोह विहोम यस्यसि पांडव येन भूतान्य शेषेन रक्षस्यात्मन्यत्वमये जयाचिन वाक्य उजियडे झाले चित्त निधडे ब्रह्माचे ने पाडे निशंक होय ते व्यापन पयास येते या शेषे भूते माझ्या स्वरूप्या कन्यसे ते कसे तू ऐसे ज्ञान प्रकाश पाहेल तै मोहनदाकार जाईल जय श्री गुरु कृपा होईल पार्थागा अपि चेदसे पापेभ्यः सर्वेभ्यः पापकृत्तमः सर्वं ज्ञानप्लवेनैव उजिनं संतरिष्यसि जरी कल्मषाचा सागर तो भ्रांतीचा सागर व्यामोहाचा डोंगर होऊन अससी तरी ज्ञान शक्तीचे ने पाडे हे आगवेचे का तोकडे ऐसे सामर्थ्याचे चोकडे ज्ञानी ये एके विश्व संभ्रमायसा जो अमूर्ताचा कडवसा तो जयाच्या प्रकाशापुरीची ना तया कायसे हे मनमळ हे बोलताचे ते किराळ नाही येणे पाडे दिसाळ तुझी जगी यतो धांसी समेत धोकनीर भस्मसात कुरुते ज्ञानाग्नी सर्व कर्माने भस्मसात कुरुते एकदा सांगे बोनत्रयाचे काजळी जगनामाचे उदयले ते पळेचे बावटुळे काया ब्रपुरे ते पवनाचे ने कोपे पाण्याचे जो पैपे तो प्रयाण दडपे तुन काष्टे काही नहि ज्ञानेन सदृशम पवित्रमिह विद्यते तत्स्वयं योग संसिद्ध कानीनात्मनि विन्दति न्यासो येन घडे ते विचरताच्या संगळे पुढे ज्ञानाचने पाडे पवित्र न दिसे हेत ज्ञान हे उत्तम होय आणि दैसे के आहे जैसे चैतन्य गानो हे दुसरे का आम आतेजाचने कसे तरी चोका प्रतिबिंब दिसे का गिवसिले गिवसी आकाशे नातरे पृथ्वीचने पाडे कांता जरी जोडे तर उपमा ज्ञाने घडे पंड कुमारा म्हणून भोवती बरी पाहता पुढत पुढती निर्धारिता जे ज्ञानाचे पवित्रता ज्ञानाचे अति तैसे अमृताचे चवी निवडी जे तरी अमृताचे सारखे वणिजे तैसे ज्ञान हे पमिजे ज्ञानेसीचे आता यावरी जे बोलणे ते वायाचे वेळ फेडणे तव साचजे पार्थमने जे बोलत असता प्रीतीचे ज्ञान केवे जाणावे ऐसे अर्जुना जोपसावे तव ते मनोगत देवे सांगितले मग म्हणतसे किरटे आता चित्त दिये गोटे सांगितले ज्ञानाचे भेटी उपाय तुझ श्रद्धा वल्लभते ज्ञानम तत्पर संयतेंद्रिय ज्ञानम लब्ध्वा परम शांती चिरेनाधिगच्छति आत्मसुखाच्या गोड्या विटे जो का सकळ विषया जयांच्या काही इंद्रिया मान नाही जो मनासी चाडण सांगे जो प्रकृतीचे केले नेगे जो श्रद्धेचे ने संभोगी सुख्या झाला तया तिची वसित जे ज्ञान पावे निश्चित तया माझ्या चुंबित शांती असे ते ज्ञान हृदय प्रतिष्ठे आणि शांतीचा अंकुर फुटे मग विस्तार व हो प्रगटे आत्मबोधाचा मग ज्योती वास पाहिजे ज्योती शांतीचे देखेजे ते तापवर्ण जे निर्धारता ऐसा उत्तरोत्तर ज्ञानविदाचा विस्तार सांगता स्या पार पर्यसोता अज्ञश्रा शब्दवानश्च संशय आत्मा विनश्यति नायम लोकोऽस्ति न परो न सुखम संशयात्मनः ऐक्यजया प्राण्यांच्या नाही या ज्ञानाचे आवड नाही तयाचे जे आले म्हणून काही बरे वर्ण चांग शून्य जैसे गृह का चैतन्य विना देह तैसे जीवित ते समूह ज्ञानहीन अथवा ज्ञान किरापनो हे परिते चाळे कजरे बाये प्रेतेत जिव्हा काय आहे प्राप्तीचा पये वाचुनी ज्ञानाची गोटे कायसी तरी त्यास तेने धरी मानसी तरी तो संशय रूप होतासी पडेला जाण जे अमृत परिणावडे ऐसे साव्याच्या अरुचक जै पडे तै मरण आल्यासे पुढे जाणो एके तैसा विशेष करंजे जो ज्ञानीसेच मांजे तो संशयांगे कार्य जे येत भ्रांती नाही मग संशय जरी पडेला तरी निभ्रांत जाण नासेला तो एक परतरा मुकला सुखासी गा जया काळजुरांगे बाणी तो शीतोष्णी जैसे नेने आग्याने चांदणे सरशीच माने तैसे साचा नीलटिके विरुद्धाने निके संशय तो नोळके हिताहित हा रात्रंदिवस पाये जैसे जात्यंदा ठावे नाही शास्ता काही मनाने म्हणून संशयावनी थोर आणि पाप नाही गोर हा विनाशाचे वागोर प्राणियांची इने करणे तो आते जाबा आधी हाची एक जिनावा जो ज्ञानाचा भावा माझे असे जे अज्ञानाचे गडद पडे ते हा भवसमने वाढे म्हणून सर्वता मार्ग मोडे विश्वासाचा हृदय हाचे न समाये बुद्धी ते घेऊसने ठाये ते तर संशयात्मक वये लोकत्रय योग संन्यस्त कर्मानं
ज्ञान संशयेन संशयम आत्मांतम न कर्माणि निबध्नन्ति धनंजय. ऐसा जरी तोरावे तरी उपाये कांगवे. जरी हाती वय बरवे ज्ञान खडग तरी तिने ज्ञानशास्त्री तिकटे निकळ हा निवटे. मग निशेष खाता भेटे मानसीचा तस्माद ज्ञान संभूतम रुस्तम ज्ञानासीन आत्मनः चित्वैनम संशयम योग मातिष्ठोत्तिष्ठ भारत. ओम तत्सदिति श्रीमद्भगवद्गीता उपनिषत्सु ब्रह्म विद्यायां योगशास्त्री श्री कृष्णार्जुन संवादे ज्ञान कर्म संन्यास योगो नाम चतुर्थोऽध्याय. या करणी पार्था उठी वेगे वरवता नाश कोणी हृदयस्था संशयासी. ऐसा सर्वज्ञाचा बाप तो श्रीकृष्ण ज्ञानदीप तो म्हणतसे सकृप ऐक्यराया. तो या पूर्वापार बोलाचा विचार करुणी पंडूचा ऐसा प्रश्नावसरीचा करिता होईल. ते कथेची संगती भावाची संपत्ती रसाची उन्नती मने पेळ पुढा तयाच्या बरवेपणी की जे आता रसाची ओळणी. जो सज्जनाच्या आईने विसावा जगी तो शांतीच्या भिनवेल. ते परेसा मराठी बोल जे समुद्रा होणे सखोल अर्थ भरित. जैसे बिंब तरी बचकेचे एवढे तरी प्रकाशाचे त्रिभुवन थोकडे. शब्दाचे व्याप्ती तेने पाडे अनुभवावी नात्री कामतयाच्या इच्छा फय कल्पवृक्ष जैसा बोल व्यापक होय तैसा तरी अवधान द्यावे. हे असो काय म्हणावे सर्वज्ञ जाणते स्वभावे तरी निके चित्त द्यावे ही विनंती माझी. चेत साहित्याने शांती हे रेखा दिसते बोलते तैसे लावण्य गुण कुळवते आणि पतिव्रता आधीच साकर आवडे. त्याचे जरी औकदी जोडे तरी सेवावे नाका कोडे नावा नावा. सजी मल्या निलबंद सुगंध तय अमृताचा वय स्वाद आणि ते तेचे जोडे नाद जरी दैवगत्या तरी स्पर्शांग सर्वांग निभवी. स्वाधी जीवे ते नाचवी तेवीचे काना करवे मनवे बाप माझा. तैसे कथेची ऐकणे एक श्रवणासे होय पारणे आणि संसार दुःख मुळवणे विकृती विने. जरी मंदिरचे वैरी मरे तरी वाया का बांधावे कटारे. रोगे जाये दुधे साखरे तरी निंबका प्यावा. तैसा मनाचा मरण करिता आणि इंद्रिय दुःख न देता येत मोक्षाचे आईचा श्रवणाची माझी. म्हणून यातील रानुका गीता ज्ञानदेव मने ऐका निवृत्तीदास इति श्री ज्ञानदेव विरचितायां भावार्थ दीपिकायां चतुर्थोऽध्याय. श्री कृष्णार्पणमस्तु. शुभं भवतु.